मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका उत्तुंग काचेच्या इमारतीत आदित्यचे ऑफिस होते. 15व्या मजल्यावर असलेल्या त्याच्या केबिनमधून संपूर्ण शहर एखाद्या खेळण्यासारखे दिसत होते. आदित्य मेहरा वयाच्या 35शीतच यशाच्या शिखरावर पोहोचलेला एक महत्त्वाकांक्षी तरुण. त्याच्या अंगावरचा महागडा सूट, हातातील ब्रँडेड घड्याळ आणि चेहऱ्यावरचा तो ताठा हे सर्व त्याच्या श्रीमंतीची साक्ष देत होते. त्या दिवशी आदित्य खूप आनंदात होता. एका मल्टीनॅशनल कंपनीसोबतचा मोठा करार त्याने नुकताच फायनल केला होता. केबिनमध्ये तो एकटाच फोनवर आपल्या सहकाऱ्यांशी संध्याकाळच्या सेलिब्रेशनबद्दल बोलत होता. हो, आजची पार्टी ग्रँड झाली पाहिजे. द ताजमध्ये टेबल बुक करा. शॅम्पेनपासून म्युझिकपर्यंत सगळं टॉप क्लासचं हवंय. पैशाची काळजी करू नका. आज आपण इतिहास घडवलाय. आदित्य मोठ्या उत्साहात ओरडला. तितक्यात त्याच्या आयफोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक नंबर चमकला, ज्याच्या पुढे शांतीधाम वृद्धाश्रम असे नाव दिसत होते. हे नाव पाहताच आदित्यच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने मनातल्या मनात विचार केला, पुन्हा या लोकांचा फोन. नक्कीच काहीतरी पैशांची मागणी असेल किंवा वडिलांच्या औषधाचं बिल असेल. त्याने कॉल दुर्लक्षित केला आणि लॅपटॉपवर काम सुरू करू लागला. पण फोन पुन्हा वाजला, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. वैतागून त्याने कॉल उचलला. हॅलो, किती वेळा फोन करताय? मला मीटिंग्ज आहेत, कळत नाही का तुम्हाला? आदित्यने चिडूनच विचारले. पलीकडून एक शांत पण जड झालेला आवाज आला. आदित्यजी नमस्कार, मी शांतीधामचा मॅनेजर देशपांडे बोलतोय. रागवू नका, पण बातमीच तशी आहे. तुमचे वडील विनायकराव, आज सकाळी 6 वाजताच त्यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आला. आम्ही डॉक्टरांना बोलावलं, पण तोवर उशीर झाला होता. क्षणभर खोलीत शांतता पसरली. आदित्यच्या हातातील पेन खाली पडली. पण ही शांतता दुःखाची नव्हती, तर त्याच्या शेड्यूलमध्ये आलेल्या व्यत्ययाची होती. काय त्यांना आजच मरायला वेळ मिळाला काय? आदित्यच्या तोंडून हे शब्द न कळत बाहेर पडले. मॅनेजर देशपांडे थक्क झाले. त्यांना वाटलं कदाचित धक्का बसल्यामुळे मुलगा असा बोलतोय. ते हळुवार आवाजात म्हणाले, आदित्यजी, आम्हाला कल्पना आहे तुम्हाला दुःख झालं असेल. तुम्ही लवकरात लवकर आश्रमात पोहोचा. अंत्यविधीची तयारी करायची आहे. पाहुणे रावळे कोणाला कळवायचे असेल तरी सांगा. आदित्यने घड्याळ पाहिले. दुपारी 3 वाजता त्याची महत्त्वाची सादरीकरणे होती आणि रात्री सेलिब्रेशन. बघा देशपांडे साहेब, आदित्य कोरड्या स्वरात म्हणाला, आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मीटिंग आहे. मी तिथे आलो तर माझे कोट्यवधीचे नुकसान होईल आणि मेल्यानंतर काय फरक पडतो? मी तिथे येऊन तर काय करणार आहे? वडिलांना तर आता काही दिसत नाहीये. हे तुम्ही काय बोलताय साहेब? हे तुमचे वडील होते. देशपांडे यांचा आवाज थरथरला. माझे वडील होते म्हणून काय झालं? मी 2 वर्षापासून त्यांचं सगळं बिल भरतोय की नाही? बघा, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता 50,000 रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करतो. त्यातून जे काही विधी लागतात ते करून टाका. कोणाला तरी कामाला लावा, ब्राह्मण बोलवा आणि सगळं उरकून घ्या. रक्षा विसर्जनही तुम्हीच कुठेतरी करून टाका. मला या सगळ्या गोष्टीत अडकवू नका. आय एम व्हेरी बिझी. पण साहेब, एकदा शेवटचं दर्शन? नाही, मला वेळ नाहीये. मी पैसे पाठवतोय. मेसेज चेक करा. आदित्यने कडाडून फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एक लवलेशही नव्हता. त्याने लगेचच आपल्या सेक्रेटरीला बोलावले आणि सांगितले, वृद्धाश्रमात पैसे पाठवून दे आणि संध्याकाळच्या पार्टीचा मेन्यू चेक कर. मला कुठलाही अडथळा नकोय. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. जणू निसर्ग विनायकरावांच्या जाण्यावर आसव गाळत होता. पण काचेच्या केबिनमध्ये बंद असलेल्या आदित्यला ना पावसाचा आवाज ऐकू येत होता, ना आपल्या वडिलांच्या शेवटच्या शब्दांची तगमग माहीत होती. विनायकराव शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या हातातील जुना फोटो पाहत आदी आदी असा पुटपुटत होते. हे सांगायला तिथे कोणीच नव्हते. आदित्यने पुन्हा फाईल्स उघडल्या.
त्याच्यासाठी एक जुनं नातं संपलं होतं आणि एक नवा व्यवहार सुरू झाला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्या वडिलांना त्याने पैशाने तोललं होतं त्यांनी त्याच्यासाठी असं काही मागे ठेवलं होतं ज्याची किंमत लावण्यासाठी ताकद या जगात कोणत्याही पैशात नव्हती. आदित्यने फोन तर ठेवून दिला, पण त्याच्या केबिनमधील एसीच्या गारव्यातही त्याला थोडी अस्वस्थता जाणवू लागली. ही अस्वस्थता दुःखाची नव्हती, तर आता हे वडिलांचे लचांड कायमचे सुटले या विचाराची होती. त्याने खुर्ची मागे रेटली आणि समोरच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहू लागला. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. दुसरीकडे शांतीधाम वृद्धाश्रमात वातावरण सुन्न झाले होते. विनायकराव म्हणजे या आश्रमाचा प्राण होते. 70 वर्षाचे हे व्यक्तिमत्व सर्वांशी हसून खेळून वागायचे. मॅनेजर देशपांडे फोन हातात धरून सुन्न उभे होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी विचार केला नव्हता की एखादा मुलगा इतका पाषाणहृदयी असू शकतो. आश्रमातील इतर वृद्ध मंडळी विनायकरावांच्या खोलीबाहेर जमा झाली होती. कोणीतरी विचारलं, काय झालं देशपांडे साहेब, आदित्य येतोय का? देशपांडे यांनी फक्त नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला त्याला मीटिंग आहे, पार्टी आहे, पैसे पाठवलेत त्याने. म्हणाला तुमचं तुम्हीच उरकून घ्या. हे 1 तास तिथे उभ्या असलेल्या सुमित्रा मावशींच्या हातातील पाण्याची बाटली गळून पडली. अरे रे, ज्या मुलासाठी विनायकरावांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं, स्वतःची साधं स्वप्न मारली, तो मुलगा शेवटच्या वेळी खांदा द्यायलाही येऊ नये. काय जमाना आलाय. विनायकरावांचा मृतदेह एका पांढऱ्या चादरीखाली निजलेला होता. त्यांचा चेहरा शांत होता, पण डोळ्यांच्या कडांमधून सुकलेले पाण्याचे ओघळ अजूनही तसेच होते. जणू शेवटच्या श्वासापर्यंत ते त्या दरवाजाकडेच पाहत होते की कदाचित आधी येईल आणि म्हणेल, बाबा चला घरी जाऊया. त्याच वेळी शहरातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये आदित्यच्या मीटिंगला सुरुवात झाली होती. तो उत्साहात सादरी करत होता. त्याचे शब्द पैशाच्या गणितात गुंफलेले होते. मधूनच त्याला देशपांडे यांचा मेसेज आला. विनायकरावांचा पार्थिव देह आम्ही स्मशानभूमीत घेऊन जात आहोत. किमान मुखाग्नी द्यायला तरी येता येईल का? आदित्यने मेसेज वाचला. कपाळावर आठ्या घालत त्याने फोन उलटा करून ठेवला. त्याच्या डोक्यात विचार होता, एकदा का तिथून निघालो की ट्रॅफिकमध्ये अडकणार, मग मीटिंग राहून जाईल आणि तिथे गेल्यावर रडारड आणि नातेवाईकांचे टोमणे ऐकण्यापेक्षा इथे काम केलेलं बरं. इकडे स्मशानात विनायकरावांची अंत्ययात्रा पोहोचली होती, पण ही अंत्ययात्रा इतर अंत्ययात्रेसारखी नव्हती. तिथे कोणी रक्ताचे नातेवाईक नव्हते. खांदा द्यायला 4 अनोळखी लोक होती. एक आश्रमाचा वॉचमॅन, एक माळी, देशपांडे साहेब आणि शेजारच्याच खाटेवर राहणारे कुलकर्णी काका. ज्या मुलाला विनायकरावांनी खांद्यावर बसवून पूर्ण जग दाखवलं, तो मुलगा आज अस्तित्व राखेत विलीन होत होता. पावसाच्या सरी कोसळत होत्या. जणू आबाळही त्या पित्याच्या नशिबावर रडत होते. रात्रीचे 10 वाजले होते. आदित्यची सक्सेस पार्टी रंगात आली होती. शॅम्पेनचे पेले खणखणत होते. आदित्य जोरात हसत मित्रांशी गप्पा मारत होता. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य, तू तर आज कमाल केलीस. त्याचा मित्र समीर म्हणाला. थँक्स यार, खूप मेहनत घेतली होती या डीलसाठी. आदित्य अभिमानाने म्हणाला. अरे तुझे वडील कसे आहेत? खूप दिवसांपासून दिसले नाहीत, समीरने सहजच विचारले. आदित्यने शॅम्पेनचा एक घोट घेतला आणि अतिशय थंडपणे उत्तर दिले. ते आज सकाळीच वारले. समीरचा पेला हातातच थबकला. काय? आणि तू इथे पार्टी करतोयस? तू घरी का नाही गेलास? अंत्यविधी? आदित्य चिडला. बघ समीर, इमोशनल होऊन बिझनेस चालत नाही. ते म्हातारे झाले होते, आज ना उद्या जाणारच होते. मी सगळी सोय केली आहे, पैसे पाठवलेत. उगीच सीन क्रिएट करायची मला गरज वाटतच नाहीये. समीरने त्याच्याकडे अशा नजरेने पाहिले जणू तो एखाद्या माणसाला नाही तर एखाद्या दगडाला पाहत आहे. समीर तिथून निघून गेला, पण आदित्याला त्याचे काहीच वाटले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्याला जाग आली तेव्हा त्याचे डोके खूप दुखत होते.
त्याला आठवले की वडिलांचे काही सामान आणि कागदपत्रे आश्रमातून आणायची आहेत. त्याला वाटलं की विनायकरावांच्या नावावर काही जुन्या गुंतवणुका किंवा दागिने असू शकतात जे त्यांनी कदाचित आश्रमात नेले असतील. तो आपल्या आलिशान कारमधून शांतीधामकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर वातावरणात एक प्रकारची उदासी होती. कर्मचारी त्याच्याकडे रागाने आणि तिरस्काराने पाहत होते. आदित्य तावातावाने मॅनेजरच्या केबिनमध्ये शिरला. देशपांडे, वडिलांचं सामान द्या मला लवकर निघायचं आहे. देशपांडे यांनी एक जुनी धुळीने माकलेली लाकडी पेटी टेबलाबाहेर ठेवली. हेच आहे त्यांचं सगळं काही आणि हा त्यांचा कपाटाच्या चावीचा जुडगा. आदित्यने ती पेटी पाहिली. ती साधी लाकडी पेटी होती, पण तिला एक पितळी कुलूप होते. फक्त एवढंच. त्यांचे सोन्याचे अंगठी आणि चैन कुठे आहे? देशपांडे कडवटपणे हसले. साहेब, त्यांनी त्यांची अंगठी आणि चैन तुमच्या पहिल्या बिझनेसच्या लॉसच्या वेळीच विकली होती. विसरलात का? त्यांच्याकडे फक्त हेच उरलं होतं. आदित्यने ती पेटी उचलली आणि खोलीत घेऊन गेला. त्याला वाटलं नव्हतं की या पेटीत असं काही असेल जे त्यांच्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल. त्याने जसा पेटीचा झाकण उघडलं तसा त्याला एक जुना कुबट वास आला आणि त्याच्यासोबतच बाहेर आलं एक असं गुपित ज्याने आदित्यच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्याला दिला. आदित्यने ती लाकडी पेटी आपल्या हातात घेतली. पेटी तशी जड नव्हती, पण तिला लागलेले ते पितळी कुलूप आणि त्यावर साचलेली धूळ सांगत होती की विनायकरावांनी हे संचित खूप जपून ठेवले होते. त्याने खिशातून रुमाल काढून ती पेटी पुसली आणि देशपांडे यांनी दिलेल्या चाव्यांच्या जुडग्यातील एक छोटी चावी कुलपाला लावली. खट्ट असा आवाज झाला आणि कुलूप उघडले. आदित्यला अपेक्षा होती की यात कदाचित काही मालमत्तेची कागदपत्रे, शेअर्सचे सर्टिफिकेट्स किंवा जुनी रोकड असेल, पण जसे त्याने पेटीचे झाकण उघडले तसा त्याचा चेहरा आश्चर्याने आक्राळला गेला. पेटीत कोणतीही धनदौलत नव्हती. त्याऐवजी तिथे होत्या काही वस्तू ज्यांच्या जगासाठी काहीच उपयोग नव्हता, पण विनायकरावांच्या आयुष्यासाठी त्या अनमोल होत्या. पेटीच्या वरच्या बाजूला एक जुना निळा प्लॅस्टिकचा चेंडू होता. हा तोच चेंडू होता जो आदित्यने वयाच्या 5व्या वर्षी हट्ट करून घेतला होता आणि जो खेळताना हरवला होता असे त्याला वाटले होते. त्याच्या खाली आदित्यचे पहिले फाटलेले बूट होते जे त्याने चालायला शिकताना घातले होते. आदित्यचे डोळे विस्पारले. इतक्या वर्षात त्याने ज्या गोष्टी कचरा म्हणून फेकून दिल्या होत्या त्या त्याच्या वडिलांनी एका मौल्यवान खजिन्यासारख्या जपून ठेवल्या होत्या. पण खरी गोष्ट पेटीच्या तळाशी होती. तिथे एक जाड निळी डायरी आणि काही पिवळी पडलेली पत्रे होती. आदित्यने ती डायरी हातात घेतली. पहिल्या पानावर विनायकरावांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिले होते, माझा आदी, माझा अभिमान. आदित्याने उपरोधाने एक सुस्कारा सोडला आणि पान उलटायला सुरुवात केली. सुरुवातीची पानं त्याच्या जन्माच्या आनंदाने भरलेली होती, पण जसजशी पाने पुढे सरकली तसतसे कथेचे स्वरूप बदलू लागले. डायरीतील एक मजकूर आदित्यच्या नजरेस पडला. आज आदित्यला परदेशात शिकायला पाठवण्यासाठी पैशांची खूप नड होती. घराचे हप्ते थकले होते. ऑफिसमध्येही पगार वेळेवर मिळत नव्हता. पण माझ्या लेकाचं स्वप्न तुटता कामा नये. आज मी माझं इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर केलं आणि घराची कागद गहाण ठेवले. आदित्याला वाटलं की कंपनीने मला बोनस दिलाय. त्याला सत्य कळू दिलं नाही, कारण त्याला पैशाच्या विवंचनेत अडकवायचं नव्हतं. त्याने फक्त शिकावं आणि मोठं व्हावं, हेच माझं स्वप्न आहे. आदित्यचे हात थोडे थरथरले. त्याला आठवले की जेव्हा तो अमेरिकेला निघाला होता तेव्हा विनायकरावांनी त्याला एअरपोर्टवर एक नवीन लॅपटॉप आणि महागडा फोन भेट दिला होता. तेव्हा आदित्यला वाटले होते की वडिलांकडे खूप पैसे आहेत, पण आज त्याला कळत होते की त्या लॅपटॉप मागे वडिलांनी स्वतःची पॉलिसी मोडली होती. तो पुढे वाचू लागला. डायरीची पाने आता अलीकडच्या काळातीलच होती. आदित्यने आज मला वृद्धाश्रमात सोडलं. मला वाईट वाटलं नाही, उलट समाधान वाटलं. तो त्याच्या आयुष्यात
इतका बिझी आहे की त्याला माझी काळजी करायलाही वेळ नाही. हेच त्याच्या यशाचं लक्षण आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नाही. मी त्याला कधीच सांगितलं नाही की मला 3ऱ्या स्टेजचा बोन कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणत होते की उपचार केले तर काही वर्षे जगता येईल, पण उपचारांचा खर्च खूप होता. जर मी उपचार घेतले असते तर आदित्यला त्याच्या नवीन बिझनेससाठी जे भांडवल हवं होतं ते मी देऊ शकलो नसतो. म्हणून मी डॉक्टरांना नकार दिला. त्याला वाटतंय की मी विनाकारण पैसे वाचवतोय, पण हे पैसे त्याच्या भविष्यासाठी आहेत. हे वाचताच आदित्यच्या छातीत धडधड वाढली. त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने वडिलांकडे 50 लाखांची मागणी केली होती आणि विनायकरावांनी कोणतीही तक्रार न करता ते पैसे दिले होते. आदित्यला वाटले होते की वडिलांनी निवृत्तीचे पैसे दिले आहेत, पण प्रत्यक्षात ते त्यांच्या आयुष्याच्या किंमतीचे पैसे होते. डायरीच्या शेवटच्या पानातून एक लखोटा बाहेर पडला. त्यावर लिहिले होते, आदित्यसाठी अंतिम भेट. आदित्यने तो लखोटा घाईघाईने उघडला. त्यात एक कायदेशीर कागद होता. तो कागद वाचताच आदित्यच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. तो कागद शांतीधाम वृद्धाश्रमाच्या मालकी हक्काचा होता. विनायकराव मेहरा हे या वृद्धाश्रमाचे गुप्त देणगीदार आणि मालक होते. त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व उरलीसुरली कमाई या आश्रमाला दान केली होती, पण एका अटीवर की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते तिथे एका सामान्य वृद्ध म्हणूनच राहतील. पत्रात लिहिले होते, आधी जेव्हा तू हे वाचत असशील तेव्हा मी नसेन. तुला वाटत असेल की मी तुला काहीच दिलं नाही, पण बाळा, मी तुझ्यासाठी हे घर उभं केले. जर कधी आयुष्यात तुला वाटलं की सगळं संपलंय, तुझा अहंकार तुला एकटा पाडेल, तेव्हा या आश्रमात ये. इथे तुला ती माणसं मिळतील ज्यांच्याकडे पैसा नाही पण प्रेम भरपूर आहे. या आश्रमाची मालकी आता तुझी आहे, पण एक अट आहे. तू इथे फक्त मालक म्हणून नाही तर किमान 1 महिना तरी एक सेवक म्हणून काम करशील, तरच तुला माझी उरलेली सर्व प्रॉपर्टी मिळेल. आदित्यच्या डोळ्यातून आता घळाघळा पाणी वाहत होते. तो ज्या वडिलांना अडगळ समजत होता त्यांनी स्वतःच्या मृत्यूच्या किमतीवर त्यांचं साम्राज्य उभं केलं होतं. ज्या वडिलांकडे जाण्यासाठी त्याच्याकडे 5 मिनिटे नव्हती, त्यांनी आयुष्याची शेवटची 5 वर्षे फक्त आदित्यच्या सुखासाठी कर्करोगाच्या वेदना सहन करत काढली होती. बाहेरून देशपांडे साहेब आले. त्यांनी पाहिले की आदित्य ढसाढसा रडतोय. ते जवळ आले आणि शांतपणे म्हणाले, आदित्यजी, विनायकराव रोज गेटकडे पाहायचे. प्रत्येक गाडीचा हॉर्न वाजला की त्यांना वाटायचं तुम्ही आलात. त्यांनी तुमच्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते हेच म्हणत होते की माझा मुलगा खूप मोठा माणूस झालाय, त्याला वेळ नसणं हेच स्वाभाविक आहे. आदित्यला आता स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. त्याचे ते महागडे सूट आणि मीटिंग्स आणि ती सक्सेस पार्टी सर्व काही त्याला निरर्थक वाटू लागले. त्याला जाणीव झाली की त्याने जगातील सगळी श्रीमंती मिळवली होती, पण तो खरा वारसा वडिलांनी जपला होता. तो हरवून बसला होता. तो तसाच उठला आणि वडिलांच्या रिकाम्या खाटेपाशी गेला. तिथे उशीखाली त्याला विनायकरावांचा चष्मा आणि एक लहान फोटो दिसला, आदित्यच्या बालपणीचा फोटो. आदित्यने तो फोटो छातीशी धरला आणि तिथे जमिनीवर कोसळून तो ओरडून रडू लागला. बाबा, मला माफ करा बाबा, पण आता माफी मागायला खूप उशीर झाला होता. विनायकराव आता परत येणार नव्हते, पण त्यांच्या एका गुपिताने आदित्यच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली होती. विनायकरावांच्या खोलीत पसरलेली ती शांतता आदित्यला खात होती. ज्या खोलीला तो भंगार समजत होता तिथेच त्याच्या आयुष्याचे सर्वात मोठे सत्य दडलेले होते. त्या रात्री आदित्य घरी गेला नाही. तो तसाच त्या खोलीत वडिलांच्या त्या साध्या लाकडी खाटेवर बसून राहिला. त्याच्या डोळ्यासमोरून विनायकरावांचा चेहरा हलतच नव्हता. त्याला आठवत होतं कसं लहानपणी ताप आल्यावर बाबा रात्रभर उशाशी बसून असायचे आणि काल जेव्हा बाबांचा जीव जात होता तेव्हा हाच मुलगा
शॅम्पेनचे पेले उडवत होता. सकाळ झाली. मॅनेजर देशपांडे खोलीत आले तेव्हा त्यांना वाटलं होतं की आदित्य आतापर्यंत निघून गेला असेल, पण आदित्यला तिथे जमिनीवर बसलेलं पाहून ते थबकले. आदित्यजी, तुम्ही अजून इथेच? काही हवं आहे का तुम्हाला? देशपांडे यांनी विचारले. आदित्य उठला. त्याचे डोळे सुजलेले होते. त्याने वडिलांची ती जुनी डायरी आणि पत्राचा लखोटा हातात घेतला आणि खंबीर आवाजात म्हणाला, देशपांडे साहेब, मला माझ्या बाबांनी दिलेली अट मान्य आहे. मी आजपासून, या क्षणापासून या शांतीधाम आश्रमाचा मालक म्हणून नाही, तर एक सेवक म्हणून काम करायला तयार आहे. देशपांडे यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. पण साहेब, तुमचं एवढं मोठं ऑफिस, तुमचा बिझनेस, तुमची ती मीटिंग्स काहीच नाही का? ज्या वडिलांनी स्वतःचा कॅन्सर लपवून माझ्या बिझनेससाठी पैसे दिले, त्यांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण किमान त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं काहीतरी मला करायचं आहे. मला सांगा, काय करावं लागेल? देशपांडे यांनी आदित्यला एका जुना पांढरा कुर्ता आणि पायजमा दिला. जर तुम्हाला खरोखर सेवा करायची असेल तर सुरुवात खालून करावी लागेल. इथल्या आजारी वृद्धांची शुश्रूषा करणे, त्यांना जेवण भरवणे आणि त्यांची स्वच्छता राखणे, हे काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही तयार आहात का? आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि मान हलवली. त्या दिवसापासून आदित्यचा कायापालट झाला. कालपर्यंत ब्रँडेड सूटमध्ये वावरणारा आदित्य आज हातात झाडू घेऊन आश्रम स्वच्छ करत होता. सुरुवातीला आश्रमातील इतर वृद्धांना वाटलं की हे केवळ एक नाटक आहे. श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहे हा, 2 दिवसात पळून जाईल, असं अनेक जण म्हणाले. दुसऱ्याच दिवशी आदित्यला एका 80 वर्षाच्या आजारी आजोबांची साने काकांची जबाबदारी देण्यात आली. साने काका अर्धांगवायूने, पॅरालायसिसने आजारी होते. त्यांना स्वतःहून जेवता येत नव्हतं की उठून बसताही येत नव्हतं. आदित्य जेव्हा त्यांच्या खोलीत गेला तेव्हा त्याला घाणवास आला. साने काकांनी अंथरुणावरच सर्व काही केलं होतं. आदित्यला क्षणभर मळमळल्यासारखं झालं. तो मागे फिरणार होता. तितक्यात त्याला वडिलांची डायरी आठवली. माझ्या आधीने जेव्हा पहिल्यांदा घाण केली होती तेव्हा मला घाण वाटली नाही, उलट तो निरोगी आहे हे बघून मला आनंद झाला. आदित्यचे डोळे पाणावले. त्याने तो साने काकांचा बेड साफ केला, त्यांना नीट पुसून काढले आणि त्यांचे कपडे बदलले. साने काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी थरथरत्या हाताने आदित्यच्या डोक्यावर हात ठेवला. त्या एका स्पर्शात आदित्यला जे समाधान मिळालं ते त्याला कोट्यावधीच्या डील्समध्ये कधीच मिळालं नव्हतं. दुपारी जेवणाच्या वेळी आदित्य सर्वांना ताटं वाढवून देत होता. तेव्हाच तिथे एक वृद्ध महिला, ज्यांना सर्वजण आई म्हणायच्या, त्या त्यांच्या जवळ आल्या. बाळा, तू विनायकचा मुलगा ना? त्यांनी विचारले. हो आई, आदित्य खाली मान घालून म्हणाला. विनायक नेहमी सांगायचा, माझा मुलगा खूप मोठा माणूस आहे, पण आज तू खरोखर मोठा झालास. कारण पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण सेवा माणसाला माणूस बनवते. विनायकने या आश्रमासाठी स्वतःचं रक्त आटवलंय. तो नेहमी म्हणायचा, माझा मुलगा जेव्हा हे कळेल तेव्हा तो नक्की येईल. हे ऐकून आदित्यला रडू कोसळलं. त्याला समजलं की त्याचे बाबा त्याच्यावर कधीच रागवले नव्हते. ते फक्त त्याची वाट पाहत होते, त्याच्यातल्या माणसाची वाट पाहत होते. पण कथेचा पेच इथे संपला नव्हता. तिसऱ्या दिवशी आदित्यला आश्रमाच्या फायली तपासताना एक अशी गोष्ट सापडली ज्याने त्याचे धाबे दणाणले. विनायकरावांनी या आश्रमावर एक मोठे कर्ज काढले होते. हे कर्ज त्यांनी कोणासाठी काढले होते आणि आता सावकर आश्रम जप्त करण्यासाठी कधीही येऊ शकत होते. आदित्यसमोर आता 2 आव्हाने होती. एक स्वतःला सिद्ध करणे आणि दुसरे म्हणजे वडिलांचे हे स्वप्न वाचवणे. आदित्य आश्रमाच्या ऑफिसमध्ये बसून जुन्या फायली चाळत होता. सेवा करताना त्याला जे मानसिक समाधान मिळत होते ते वेगळेच होते, पण व्यावहारिक पातळीवर परिस्थिती गंभीर होती. फाईलमधील एका पिवळ्या पडलेल्या कागदावर त्याची नजर खिळली.
तो एका खाजगी फायनान्स कंपनीचा नोटीस होता. शांतीधाम आश्रमावर 5 कोटीचे रुपयांचे कर्ज आणि थकीत व्याज. आदित्यला धक्का बसला. त्याच्या वडिलांकडे स्वतःची मालमत्ता होती, मग त्यांनी या साध्या आश्रमासाठी एवढं मोठं कर्ज का काढलं होतं? त्याने बारकाईने तारखा तपासल्या आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. हे कर्ज बरोबर 3 वर्षापूर्वी काढलं गेलं होतं, ज्या दिवशी आदित्यच्या पहिल्या मोठ्या प्रोजेक्टला बँकेने कर्ज नाकारलं होतं आणि आदित्य रडत वकिलांकडे गेला होता. त्याला आठवलं तेव्हा विनायकराव म्हणाले होते, काळजी नको करू आदी, माझे काही जुने शेअर्स होते ते मी विकले, मी त्यातून तुला पैसे मिळतील. आज आदित्यला सत्य कळलं होतं. वडिलांनी कोणतेही शेअर्स विकले नव्हते, तर हा शांतीधाम आश्रम गहाण ठेवून त्यांनी आदित्यच्या बिझनेससाठी भांडवल उभं केलं होतं. स्वतःच्या हक्काचं घर, स्वतःचा आश्रय त्यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी पणाला लावला होता. साहेब, मॅनेजर देशपांडे केबिनमध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. देशपांडे काका, हे काय आहे? बाबांनी आश्रम गहाण ठेवला होता, आदित्यने थरथरत्या आवाजात विचारले. देशपांडे यांनी दीर्घ निश्वास सोडला. हो आदित्यजी, विनायकरावांनी मला विनंती केली होती की हे तुम्हाला कधीच कळू देऊ नका. ते म्हणायचे, माझ्या मुलाचा आत्मविश्वास तुटता कामा नये. त्याला वाटू दे की तो त्याच्या हिमतीवर यशस्वी झालाय. पण आता पाणी डोक्यावरून गेलंय. पुढच्या महिन्यात या आश्रमाचा लिलाव आहे. जर 5 कोटी रुपये भरले नाहीत तर हे 100 अनाथवृद्ध कुठे जाणार, याचा विचार करून मला झोप येत नाहीये. आदित्य सुन्न झाला. ज्या यशाचा तो माज करत होता त्या यशाची पायाभरणी त्याच्या वडिलांनी स्वतःच्या विनाशावर केली होती. तितक्यात आश्रमाच्या गेटवर 2 काळ्या रंगाच्या गाड्या येऊन थांबल्या. त्यातून काही सूट घातलेली लोक उतरले. ते रॉयल इन्फ्रा या बिल्डर कंपनीचे प्रतिनिधी होते. त्यातला एक माणूस जो स्वतःला खन्ना म्हणून घेत होता, तो आदित्यच्या केबिनमध्ये शिरला. मिस्टर आदित्य, तुमची भेट होईल असं वाटलं नव्हतं. बरं झालं तुम्ही इथेच आहात. आम्ही हा आश्रम खरेदी करायचं ठरवलंय. इथे आम्हाला एक मोठा मॉल आणि मल्टिप्लेक्स उभं करायचं आहे. विनायकरावांनी कर्ज थकवलंय, त्यामुळे बँक ही जागा आम्हाला विकणार आहे. जर तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला काही कमिशन देऊ शकतो. खन्नाचं हे बोलणं ऐकून आदित्यच्या अंगाची आग झाली. हा आश्रम माझ्या वडिलांचं स्वप्न आहे खन्ना, आणि मी ते विकायला काढलेलंच नाहीये. इथून चालते व्हा. खन्ना उपरोधाने हसला. इमोशन्सने कर्ज फिटत नाही आदित्य. तुझ्याकडे 5 कोटी आहेत का? तुझी स्वतःची कंपनी सध्या डबघाईला आली आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे शहाणपणा बंद कर आणि पेपरवर सही कर. खन्ना तिथून निघून गेला. पण आदित्यसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. त्याच्या स्वतःच्या कंपनीची परिस्थिती खरंच नाजूक होती, कारण त्याने वडिलांच्या मृत्यूच्या दिवशी ज्या मीटिंगकडे दुर्लक्ष केले होते त्यामुळे मोठे क्लायंट्स नाराज झाले होते. त्याच्याकडे स्वतःची मालमत्ता विकूनही इतके पैसे जमवणं कठीण होतं. त्या रात्री आदित्य विनायकरावांच्या फोटोसमोर बसला. बाबा, तुम्ही माझ्यासाठी तुमचं सगळं दिलं, पण मी तुम्हाला फक्त दुःख दिलं. आता हा आश्रम वाचवण्यासाठी ही माझी तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल. आदित्यने ठरवलं. त्याने आपल्या शहरातील सर्व आलिशान गाड्या, त्याचं पॉश पेंट हाऊस आणि कंपनीचे काही शेअर्स विकायला काढले. त्याच्या मित्रांनी त्याला वेड्यात काढलं. आदित्य, एका म्हाताऱ्यांच्या आश्रमासाठी तू तुझं साम्राज्य का पणाला लावतोयस? आदित्यने फक्त एकच उत्तर दिलं, कारण ते साम्राज्य उभं करण्यासाठी माझ्या बाबांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलं होतं. पण पैसे उभे करताना त्याला पावलोपावली अडचणी येत होत्या. खन्ना आणि त्याच्या टोळीने आदित्यचे व्यवहार अडवण्याचे प्रयत्न सुरू केले. आदित्य एकटा पडला होता. त्याला आता जाणीव झाली होती की पैशाच्या जगात कोणीच कोणाचं नसतं. एके दिवशी दुपारी आश्रमातील सर्व वृद्ध एकत्र जमले. त्यांना कळलं होतं की आदित्य त्यांच्यासाठी काय करतोय. त्या आई ज्यांनी त्याला आशीर्वाद दिला होता त्या पुढे आल्या.
त्यांनी त्यांच्या पदराशी बांधलेली एक छोटी जुनी पिशवी आदित्यच्या हातात ठेवली. हे काय आहे आई? आदित्यने विचारले. बाळा, आम्ही सर्व वृद्धांनी आमचे पेन्शनचे आणि साठवलेले थोडे थोडे पैसे एकत्र केलेत. आम्हाला माहीत आहे हे 5 कोटींच्या मानाने काहीच नाही आहेत, पण आमच्या विनायकच्या मुलाला आम्ही हरू देणार नाही. आदित्यच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ज्या प्रेमाचा त्याने तिरस्कार केला होता तेच प्रेम आज त्याला ताकद देत होतं. पण तरीही आकडा खूप मोठा होता. त्याच वेळी आदित्यला विनायकरावांच्या पेटीत सापडलेल्या एका जुन्या पत्राची आठवण झाली, जे त्याने पूर्ण वाचलंच नव्हतं. त्याने धावत जाऊन ती पेटी उघडली. त्या पत्राच्या मागे एक नंबर लिहिला होता आणि खाली लिहिलं होतं, संकट समयी याला फोन कर. आदित्यने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडून एका वृद्ध पण गंभीर आवाजाने विचारलं, हॅलो, कोण बोलतंय? मी विनायकरावांचा मुलगा आदित्य बोलतोय. पलीकडून उत्तर आलं, आदित्य, मी तुझीच वाट पाहत होतो. तुझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की एक दिवस तू नक्की फोन करशील. हा फोन कोणाचा होता आणि विनायकरावांनी शेवटचा कोणता पत्ता खेळला होता? आदित्यने ज्या नंबरवर फोन लावला होता तो फोन कोण्या सामान्य माणसाचा नव्हता. तो फोन होता न्यायमूर्ती रिटायर्ड प्रभाकर राव यांचा. प्रभाकर राव हे विनायकरावांचे बालपणीचे मित्र आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपितांचे साक्षीदार होते. दुसऱ्याच दिवशी आदित्य प्रभाकररावांच्या घरी पोहोचला. एका साध्या पण शिस्तबद्ध घरात प्रभाकरराव बसले होते. आदित्यला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव उमटला, थोडा राग आणि थोडी सहानुभूती. तर अखेर तुला वेळ मिळाला तुझ्या वडिलांच्या वारशाची चौकशी करायला. प्रभाकरराव यांचा आवाज पहाडी होता. आदित्यने खाली मान घातली. मी चुकलो काका, मला आता पश्चाताप होतोय, पण मला आश्रम वाचवायचा आहे. बाबांनी त्यावर 5 कोटीचे कर्ज काढले आहे आणि खन्ना नावाचा बिल्डर तो हडपायला बघतोय. प्रभाकरराव हसले, पण त्या हास्यात वेदना होती. आदित्य, तुला वाटतंय की विनायकसारखा हुशार माणूस ज्याने शून्यातून विश्व उभं केलं तो असा कर्जबाजारी होऊन मरेल? अरे, तो 5 कोटींचा व्यवहार एक सापळा होता. आदित्य चक्रावून गेला. सापळा म्हणजे? प्रभाकरराव यांनी कपाटातून एक जुनी फाईल काढली आणि तो आदित्य समोर ठेवली. हे बघ, 3 वर्षापूर्वी जेव्हा तुझ्या बिझनेसला पैशांची गरज होती तेव्हा खन्ना आणि त्याच्या कंपनीने तुला कर्ज द्यायला नकार दिला होता. इतकंच नाही तर त्यांनी तुझ्या कंपनीला बुडवण्याचा कट रचला होता. विनायकला हे कळलं होतं. त्याने स्वतःचा आश्रम गहाण ठेवला खरा, पण तो खन्नाकडे नाही तर एका ट्रस्टकडे, ज्याचे ट्रस्टी मी होतो. आदित्यच्या डोळ्यासमोर अंधारी आली. प्रभाकरराव पुढे सांगू लागले, विनायकने एक मोठा जुगार खेळला होता. त्याने खन्नाला भासवले की आश्रम कर्जात आहे, जेणेकरून खन्नाने या जागेवर पैसे गुंतवावे. खन्नाने या आश्रमाच्या नावावर काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. विनायकने सर्व पुरावे जमा करून ठेवले होते की खन्ना कशाप्रकारे बेकायदेशीरपणे जमिनी हडपतो. त्याने स्वतःच्या मृत्यूजवळ येत आहे हे पाहून तुला माणूस बनवण्यासाठी आणि खन्नाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही शेवटची खेळी खेळली होती. आदित्यला आता समजले की विनायकरावांनी शेवटपर्यंत एका बुद्धिबळाच्या खेळाडूंसारखी खेळी रचली होती, पण त्यासाठी त्यांनी स्वतःला एकाकी पाडून घेतलं होतं. आदित्य प्रभाकरराव गंभीर झाले. या फाईलमध्ये खन्नाच्या सर्व घोटाळ्यांची पुरावे आहेत. विनायकची इच्छा होती की तू तुझ्या हाताने हे पुरावे कोर्टात सादर करावे, पण त्याने एक अट ठेवली होती की जोपर्यंत तू स्वतः त्या आश्रमात सेवक म्हणून काम करून माणुसकी शिकत नाहीस तोपर्यंत मी तुला ही फाईल देऊ नये. आज तू तिथे सेवा करतोयस, लोकांची दुःख समजून घेतोयस, म्हणून आज मी तुला ही फाईल देतोय. आदित्यने ती फाईल हातात घेतली. त्या फाईलच्या पहिल्या पानावर विनायकरावांची एक छोटी नोट होती. आधी, बिझनेस म्हणजे फक्त नफा नव्हे तर सत्यासाठी दिलेला लढा असतो. मी तुला साम्राज्य दिलं, आता ते साम्राज्य वाचवण्यासाठी तुला योद्धा बनावं लागेल. आदित्यच्या अंगात एक नवीन संचारली.
तो आता तोच अहंकारी आदित्य नव्हता, तर तो विनायकरावांचा संस्कारित मुलगा होता. त्याने लगेच आपल्या वकील मित्रांना फोन केले. दुसरीकडे खन्ना आश्रमात बुलडोझर घेऊन पोहोचला होता. चला रिकामी करा ही जागा, लिलावाची वेळ झाली आहे, तो ओरडत होता. आश्रमातील वृद्ध घाबरले होते. देशपांडे काका त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात आदित्यची कार गेटवर येऊन थांबली. तो कारमधून उतरला, पण आज त्याच्या अंगात सूट नव्हता, तर तोच साधा पांढरा कुर्ता होता. त्याच्या हातात कोर्टाची नोटीस होती. खन्ना, हा बुलडोझर मागे घे, आदित्य गरजला. का, पैसे आणलेत का? 5 कोटी आहेत तुझ्याकडे? खन्ना उपरोधाने म्हणाला. 5 कोटी नाही, पण तुझा 500 कोटीचा घोटाळा बाहेर काढणारे पुरावे आहेत माझ्याकडे. आदित्यने फाईल्स हवेत फडकवली. ज्या शांतीधामला तू डबघाईला आलेला आश्रम समजतोयस, तो प्रत्यक्षात विनायक फाउंडेशनचा मुख्य भाग आहे. आणि ज्या कर्जाच्या जोरावर तू इथे आलायस, ते कर्ज बेकायदेशीर ठरवून तुझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे बघ, कोर्टाचे स्टे ऑर्डर. खन्नाचा चेहरा पांढरा पडला. त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आदित्य इतक्या लवकर ही कागदपत्रे मिळवेल. पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी खन्नाला ताब्यात घेतले. आश्रमात आनंदाची लाट उसळली. वृद्धांनी टाळ्या वाजवल्या. सुमित्रा मावशी धावत आल्या आणि त्यांनी आदित्यला मिठी मारली. पण आदित्यचे डोळे वडिलांच्या त्या रिकाम्या खुर्चीकडे होते. त्याने लढाई जिंकली होती, पण ती लढाई ज्यांनी शिकवली होती ते सोबत नव्हते. त्या रात्री आदित्यने वडिलांच्या खोलीतून बसून डायरीचे शेवटची पानं उघडली. तिथे विनायकरावांनी लिहिलं होतं, आदी, मला माहीत आहे तू हे सर्व सावरशील, पण ही संपत्ती सांभाळण्यापेक्षा ही माणसं सांभाळ. कारण शेवटी माणूस रिकाम्या हाताने जातो, फक्त त्याने दिलेलं प्रेम मागे उरते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेलला ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी